आम्ही स्पष्टपणे सांगितलेले आहे, पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेसोबत आम्ही जाणार नाही, भारतीय जनता पार्टी सोबत जाणार नाही, एनसीपी सोबत जाणार नाही. जे जे भारतीय जनता पार्टी सोबत आहे त्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही हे स्पष्ट केलं होतं. एकनाथ शिंदेची शिवसेना खूप मागे लागली होती. आमच्या जे कॉर्पोरेटर्स आहे त्यांचं समर्थन घेण्यासाठी आम्ही निर्णय घेतला होता की जे कोणी त्यांच्या सोबत जाईल ते आम्ही पक्षातून त्यांना बाहेर काढू. परंतु त्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्याकडे संख्याबळही चांगलं आहे. संभाजीनगरचं चित्र झालं, बाहेरचं चित्र झालं, कुठेतरी तुमचा फायदा होऊ शकतो त्यांना, त्यांचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. आम्ही आपला आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. सत्तेच्या कुर्सीवर बसायचेच असले असते ना तर आज हैदराबादमध्ये असदुद्दीन अवैसी साहेब उपमुख्यमंत्री किंवा अकबरुद्दीन अवैसी साहेब उपमुख्यमंत्री अनेकदा त्यांना हे ऑफर झालेले आहे. पण आम्ही आमच्या आयडिओलॉजीवर कॉम्प्रोमाइज करून फक्त सत्तेच्या कुर्सीवर बसायचे आहे हे कधीही आमचं लक्ष नाही होता आणि याच्या पुढेही राहणार नाही. एक 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 प्रपोजल असा होता की एका दलित समाजाला महापौरची कुर्सीवर बसवण्यासाठी ज्या शहराचा संबंध थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आहे, आज किती अभिमानाची गोष्ट, देशामध्ये कितका चांगला संदेश गेला असतं की या शहराला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विश्वविद्यालय आहे, अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकर इथे थांबलेले आहे, त्यांच्या नावाने अनेक संस्था त्यांनी जे उभे केलेली आहे, त्या शहरातून एका एससी समाजाचा आमचा बंधू महापौरची कुर्सीवर बसला असता. आम्ही हे नाही म्हटलं की आम्हाला तुम्ही हे डायरेक्टली मतदान करा, पण कुठेतरी तुम्ही हे वारंवार बोलत होते ना की एससी समाजातला हे मी मंत्री आहे, एससी समाजातला आहे. मागच्या वेळी आपल्याला माहित आहे की एससी समाजातले जे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोकांनी हे मोर्चा काढला होता, कशामुळे काढला होता? त्याच पालकमंत्र्यांची भावना दुखावली होती, कारण ते एससी समाजातले आहेत. आज तुम्हाला मी संधी देत आहे ना हे सिद्ध करण्यासाठी की तुम्ही एससी समाजाशी प्रामाणिक असेल, तुम्ही ठोकर मारा त्या भाजपवाल्यांना, यांना समर्थन करा, आतून नाही तर बाहेरून करा.